नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिपची तयारी करणार आहोत आणि त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत ध्वनिदर्शक शब्द म्हणजे कोणत्या प्राण्याच्या ध्वनीला काय शब्द आहे किंवा कोणत्या वस्तूच्या आवाजाला काय शब्द आहे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, सुरुवातीला आपण प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज घेणार आहोत। तर बघा, पहिले आहे वाघाची डरकाळी, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, सिंहाच्या डरकाळीला काय म्हणतात? गर्जना। नंतर बघूया हत्तीचा चित्कार, हत्तीच्या आवाजाला चित्कार म्हणतात। गायीचे हंबरणे, गायीच्या ओरडण्याला हंबरणे असे म्हणतात। तर गायीचे हंबरणे आपल्याला हे पाठच पाहिजे। गायीच्या ओरडण्याला हंबरणे असे म्हणतात। तर गायीचे हंबरणे आपल्याला हे पाठच पाहिजे। हत्तीचा चित्कार, सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी, गायीचे हंबरणे, घोड्याचे खिंकाळणे, घोड्याचे खिंकाळणे, कुत्र्याचे भुंकणे, कुत्र्याचे भुंकणे। चला पुढे बघूया मांजराचे म्याव म्याव किंवा घुरघुरणे, मांजराचे म्याव म्याव किंवा घुरघुरणे। मांजर ज्यावेळेस आवाज देतं त्यावेळेस म्याव म्याव करतं, म्याव म्याव असा आवाज येतो आणि कधी कधी ते काय करतं? घुरघुरतं। बकरीचे किंवा शेळीचे बे बे किंवा ओरडणे, बे बे असं ओरडते बकरी। कावळ्याची काव काव, कावळ्याच्या आवाजाला काय म्हणतात? काव काव, म्हणून याला ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात। कोकिळेची कुहू कुहू किंवा किलबिल, आता इथं खरं तर पक्ष्यांची किलबिल आहे आणि कोकिळेचे कुहू कुहू असं आहे। आणि चिमणीची चिवचिव, चिमणीचे चिवचिव। नेक्स्ट पुढे बघूया, पुढे पहा कबुतराचे किंवा पारव्याचे घुमणे, कबुतराच्या किंवा पारव्याच्या आवाजाला काय म्हणतात? घुमणे म्हणतात, घुमणे। कोल्ह्याची कोल्हेकुई, कोल्ह्याच्या आवाजाला कोल्हेकुई म्हणतात किंवा कोल्हार संध्याकाळी ज्यावेळेस ओरडतो तेव्हा त्याचा जो आवाज येतो त्याला कोल्हेकुई असं म्हणतात। सापाचा फुत्कार, सापाचा फुत्कार किंवा फुसफुसणे। बेडकाचे डराव डराव, आता बघा बेडूक कसा आवाज काढतो? ड्राव ड्राव, डराव ड्राव। तर बेडकाच्या आवाजाला ध्वनिदर्शक शब्द काय आहे? डराव डराव। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हमखास याच्या बाहेरचं काहीच येत नाही स्कॉलरशिपला। नवोदय असो, स्कॉलरशिप असो, मंथन असो, अशा या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी हा व्हिडिओ असणार आहे। नेक्स्ट पुढे बघूया, माशीची किंवा मधमाशीची घुनघुन किंवा गुणगुण म्हणतात। माशीची गुणगुण किंवा मधमाशीची गुणगुण किंवा घुनघुन असं म्हणतात। पुढे बघा कोंबड्याची बाग किंवा आरवणे, कोंबड्याची बाग, कोंबड्यानी बाग दिली असं म्हणतात किंवा कोंबडा आरवला असंही म्हणतात। कोंबड्याची बाग किंवा आरवणे आपल्याला दोन्हीही लक्षात ठेवायचं आहे। मोराचे केकारव, आता मोर ज्यावेळेस ओरडतो त्या मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात। आता इथं बघा मोराचा केकारव आणि हंसाचा कलरव ह्या दोन्हीमध्ये खूप मुलांची गफलत होते। मोराचा केकारव आणि हंसाचा कलरव, हंसाच्या ओरडण्याला कलरव म्हणतात आणि मोराच्या ओरडण्याला केकारव म्हणतात। तर आपल्याला ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो खूप लक्षात घ्यायचा आहे। आता आपण बघणार आहोत निर्जीव वस्तूच्या आवाजाला काय म्हणतात। निर्जीव वस्तूंचा जो आवाज असतो त्या आवाजाला काय म्हणतात ते आज आता आपण बघूया। बघा पाण्याचा खळखळाट,
पाणी जर वाहत असेल तर त्याचा आवाज कसा येतो? खळखळ खळखळ खळ, म्हणजे त्याला पाण्याचा खळखळाट असं म्हणतात. त्यानंतर बघूया पैंजणाची किंवा घुंगराची छनछन, छुमछुम. इथे खरं तर पैंजणाची छुमछुम आहे आणि घुंगराचं छनछन आहे. घुंगराचाही आवाज छुमछुमेच येतो. छनछन किंवा छुमछुम. नाण्याचा छनछनाट. बघा, नाण्याच्या आवाजाला छनछन नाही म्हणत तर काय म्हणतात? छनछनाट. आणि तलवारीच्या आवाजाला खनखनाट. तलवारीच्या आवाजाचा खनखनाट. तर असे जे शब्द आहेत, असे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला बघूया पुढचे शब्द. बघा, विजांचा कडकडाट. विजांच्या आवाजाला काय म्हणतात? कडकडाट. आणि ढगांच्या आवाजाला गडगडाट. ढगांच्या आवाजाला गडगडाट असे म्हणतात. वाऱ्याचा सुटसुटाट म्हणजे सुसाट किंवा घोंगावणे. सुटसुटाट किंवा घोंगावणे असं वाऱ्याच्या आवाजाला म्हणतात. पानांची सळसळ. ज्यावेळेस हवा वेगाने सुटते त्यावेळेस पानांचा जो आवाज येतो त्या आवाजाला म्हणतात पानांची सळसळ. पुढे बघूया पंखांची फडफड. पंखांची फडफड. बघा, पंखांची फडफड. घड्याळाची टिकटिक. घड्याळाची टिकटिक. तोफेचा तडतडाट किंवा धडधडाट. तोफांचा जो आवाज असतो तर त्याला काय म्हणतात? तोफेचा तडतडाट किंवा धडधडाट. आणि बांगड्यांचा किनकिनाट. बांगड्यांचा किनकिनाट असं म्हणतात. तर आता बघा, आपण काही ठराविक थोडेसे प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नावर आधारित आपण थोडी उजळणी घेऊया. बघा, वस्तुनिष्ठ असे प्रश्न आहेत. आता आपण जो भाग घेतला त्याच्यावरच आधारित असणार आहे. वाघाची डरकाळी तशी हत्तीचा काय. बघा, असे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये येत असतात. वाघाची डरकाळी तशी हत्तीचा काय. तर बघा, खिंकाळणी येईल का, चित्कार येईल, गर्जना येईल, हंबरणी येईल. तर हत्तीचा काय येणार? चित्कार येणार. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा काय म्हणते? प्रश्न दुसरा बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी ओळखा. विजांचा कडकडाट बरोबर आहे. पानांची खळखळ, नाण्यांचा छनछनाट बरोबर आहे. कबुतराचे घुमणे बरोबर आहे. तर पानांची खळखळ राहत नाही, पानांची सळसळ राहते. तर हे काय आहे? अयोग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न तिसरा बघूया. बांगड्यांचा किनकिनाट. पाठच पाहिजे आपल्याला. आपण जर ध्वनिदर्शक शब्द पाठ केले तर आपल्याला जास्त वेळ आपल्या इथं लागणार नाही. आपल्या तोंडात चटकन पुढे येऊन जातं. बांगड्यांचा किनकिनाट. नेक्स्ट प्रश्न चौथा बघा. केकारव हा खालीलपैकी कोणाचा आवाज आहे. बघा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. केकारव हा खालीलपैकी कोणाचा आवाज आहे. कोकिळेचा, मोर, हंस, चिमणी. आता चिमणीचा चिवचिवाट असतो, कोकिळा कुहू कुहू करते, है की नाही. आणि हंसाचा आणि मोराचा याच्यामध्ये गफलत करायचं नाही, मगाच मी सांगितलं होतं. तर मोराचा हा केकारव असतो आणि हंसाचा कलरव असतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. पाण्याचा खळखळाट तसा वाऱ्याचा काय. बघा, पानांचा खळखळाट तसा वाऱ्याचा काय. गडगडाट असेल का? नाही. सुसाट, वाऱ्याचा सुसाट किंवा घोंगावणे. आता इथं पंखांचा फडफडाट असते, हे की नाही. तर असे प्रश्न जे आहेत त्याचे योग्य उत्तर आपण लक्षात ठेवायचं आहे. आता इथे विचारलेला आहे पुढचा प्रश्न. तलवारीचा खनखनाट तर तोफेचा काय. तलवारीचा खनखनाट तर तोफेचा धडधडाट. तोफ कशी असते? धडाड धूम.
म्हणून धडधडाट. तर बालमित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शिष्यवृत्तीसाठी आपण बनवलेला आहे, तो कसा वाटला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.